मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। ज्या पत्रकारांना पीएम मोदींची मुलाखत घेण्याचे भाग्य लाभत आहे ना, ते पत्रकार हवे असल्यास राष्ट्रीय नायक बनू शकतात। कसं? तर पत्रकारांनी फक्त काही सोपे प्रश्न विचारायचे, जसं लोकसभा निवडणुकीत तुम्ही धर्माचे राजकारण का करताय, धर्माच्या नावाखाली लोकांना का घाबरवताय, असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारावा लागेल की तुमची मालमत्ता हिसकावून घेतली जाईल, तुमचे घर हिसकावून घेतले जाईल, तुमच्या खोल्या काढून घेतल्या जातील आणि तुमची कार हिसकावून घेतली जाईल। मोदीजी, तुम्ही निवडणुकीतील काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल असे सफेद झूठ का बोलत आहात? हे असे काही प्रश्न देशाच्या पंतप्रधानांना विचारायलाच हवेत। पण काय केलं जात आहे पहा, पंतप्रधान मोदी निवडणूक रॅलीमध्ये जे खोटे बोलतात ते सत्य आहे असे सांगण्याचे काम टीव्ही चॅनल्स करत आहेत आणि मी जे काही बोललो ते विचारपूर्वक आणि सत्य आहे असा दावा करून ते पंतप्रधान मोदींना हे खोटे आणखी पसरवण्यासाठी व्यासपीठ देत आहेत। कारण समोर बसलेला अँकर कोणताही प्रतिप्रश्न विचारतच नाही। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असे काहीही लिहिलेले नाही असे सांगण्याचे धाडस ते करू शकत नाही। पीएम मोदींची न्यूज 18 ला दिलेली मुलाखत एकदम विनोदी वाटते आणि समोर बसलेल्या 3 पत्रकारांना तुम्ही कसले प्रश्न विचारता याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे। तुम्ही एका खोट्या वक्तव्याबद्दल इतकंही बोलू शकत नाही की मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणात हे खोटे का बोलले। आता न्यूज 18 चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांनी कोणता प्रश्न विचारला होता? तर ते विचारतात की काँग्रेसचे सरकार आल्यास तुमची संपत्ती जप्त करू, मुस्लिमांमध्ये वाटप केली जाईल, असा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारला की प्रश्न जरूर विचारला त्यांनी, पण राहुल जोशींची भाषा बघा। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर काय प्रश्न विचारतात ते की ते म्हणतात की कोणाकडे किती भांडवल जमा आहे, कोणाकडे किती मालमत्ता आहे, किती सोने आहे, किती चांदी आहे आणि ते मुस्लिम आणि घुसखोरांमध्ये वाटून द्यायचे आहे का? ही चेतावणी खरोखर इतकी वास्तविक आहे का? आपल्याला काय वाटते? म्हणजे हा एक आश्चर्यकारक प्रश्न आहे। माझ्या समोर काँग्रेसचा जाहीरनामा आहे, त्यात मुस्लिम हा शब्द कुठेही लिहिलेला नाही असे या अँकरनी सांगायला हवं होतं, पण यामध्ये मालमत्ता हिसकावणे, सोने चांदी हिसकावणे अशी कोणतीही तरतूद नाही। मग मोदीजी, तुम्ही असे का बोललात असे अँकरनी विचारायला हवं पाहिजे होतं, पण काँग्रेसने विचारलं, पण त्या अँकरने विचारलं की हा इशारा खरंच इतका खरा आहे का? म्हणजे काय प्रश्न आहे हा? काय प्रश्न आहे? तुम्ही देशाच्या मान्यता प्राप्त वृत्तवाहिनीत काम करता, ग्रुप एडिटर आहात आणि हा इशारा खरोखरच इतका खरा आहे का? हा काय प्रश्न आहे? याचा अर्थ अँकरने ही एक चेतावणी असल्याचे स्वीकारले आहे आणि मग ते विचारतात की हे खरोखर इतकं खरं आहे का? आणि त्यानंतर पीएम मोदींना विचारतात की तुम्ही याकडे कसं पाहता? तसं तर पंतप्रधान मोदींना जे दिसतं ते तर ते त्यांच्या भाषणातून त्यांच्या राजकारणाच्या सोयीने सांगतच असतात, पण एवढी खुशामत करूनही पीएम मोदी मीडियाला सुनावतात आणि ते म्हणतात की राजकीय पक्षाचे जाहीरनामे निवडणुकीच्या काळात शोपीस असतात का? पीएम मोदी म्हणतात, खरं तर प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्याची बारकाईने छाननी करणे हे माध्यमाचे काम आहे। मी मीडियाची वाट पाहत होतो आणि पहिल्या दिवशी मी एक टिप्पणी केली होती की जाहीरनामा पाहिल्यानंतर मला असे वाटले की त्यावर मुस्लिम लीगचा ठसा पूर्णपणे उमटलेला आहे। मीडियाला धक्का बसेल
विश्लेषकांना धक्का बसेल असे मला वाटले, पण त्यांचा पूर्वाग्रह काही वेगळाच आहे हे मला माहिती नाही. मीडियाचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यात काय मांडले होते ते कसे गुढी गुढी आहे हे सांगत होते असं पीएम मोदी म्हणतात. बरं, मग मला सांगा, मला वाटते की ही इकोसिस्टीमची मिलीभगत आहे. आता मला असे वाटते की त्यांची सत्यता बाहेर आणावी लागेल आणि जाहीरनाम्यातील दुष्ट कृत्ये कोणीतरी अधोरेखित करण्यासाठी मी 10 दिवस वाट पाहिली, कारण ते निष्पक्षपाती पद्धतीने आले तर उत्तम वाटले असते. शेवटी मला हे सत्य समोर आणण्यासाठी भाग पडले. तर देशाचे पंतप्रधान म्हणतात की मीडिया नीट काम करत नसल्याने मला अशी भाषणे द्यायला भाग पडले. काँग्रेसचा जाहीरनामा नीट तपासला गेला नाही असे ते म्हणतात. तर मोदीजी, काही पत्रकारांनी ते केले आहे. तुमची आवडती अँकर श्वेता सिंग आणि तुमचे आवडते अँकर सुधीर चौधरी यांनीही तथ्य तपासले आणि या जाहीरनाम्यात मुस्लिम हा शब्द वापरला गेला नसल्याचे सांगितले. गाडी हिसकावण्याची तरतूद नाही, मालमत्ता हिसकावण्याची तरतूद नाही, घर हिसकावण्याची तरतूद नाही, खोली हिसकावण्याची तरतूद नाही. तरीही मीडियाने तथ्य तपासले नाही असे तुम्ही म्हणता. याचा अर्थ मीडियाने त्यांच्या म्हणण्यानुसार वस्तुस्थिती तपासावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती. त्यामुळे मी 10 दिवस वाट पाहिली आणि त्यानंतर मला हे सत्य उघड करावे लागले असे ते म्हणतात. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणत्या पानावर तुमची संपत्ती हिसकावून घेतली जाईल हेही पंतप्रधान मोदींनी सांगावे. मुस्लिमांना पैसे दिले जातील असे पंतप्रधान मुलाखतीमध्ये दावे करतात आणि समोर बसलेले मीडिया अँकर गप्प बसतात. ही आश्चर्यकारक पत्रकारिता आहे. कोणतेही प्रतिप्रश्न विचारले जात नाही. खरं तर तिथे बसलेल्या 3 अँकरनी, राहुल जोशींनी प्रतिप्रश्न विचारायला हवे होते की मोदीजी, हा जाहीरनामा आमच्या समोर ठेवलेला आहे आणि तुम्ही जे काही बोलता ते इथे कुठे लिहिलेले आहे आणि देशाचे पंतप्रधान त्यांचा कितपत आदर करतात हेही मीडियाने पाहायला पाहिजे होतं. तुम्ही प्रतिप्रश्न विचारतच नसतानाही तुम्हाला काँग्रेसची इकोसिस्टीम म्हणतात. हे संगनमताचे प्रकरण असल्याचे म्हणतात. मोदी म्हणतात की मी मांडलेले सत्य खरं तर ते खोटे आहे, पण ते म्हणतात की मी सत्य मांडले आहे. खरं तर मी हे काम मीडियाचे होते आणि मीडिया अँकर मुकाटपणे त्यांच्या खोला खो लावताना दिसतात आपल्याला. त्यामुळे कदाचित माध्यमांची क्रमवारी सतत घसरत चालली आहे आणि निवडणुकीत पंतप्रधानांना खोटे हे सत्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे आणि कोणताच प्रतिप्रश्न सुद्धा विचारला जात नाही. मीडिया आणि पीएम मोदी यांच्या या युतीबद्दल तुम्हाला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.